नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आत्ताच बघा ऑप्शन फॉर्म फिल करणं चालू झालेले आहेत. मॅक्झिमम मुलांनी ऍप्लिकेशन कन्फर्मेशन केली असतील. ऍप्लिकेशन कन्फर्म केल्यानंतर आता तुम्हाला काय करावं लागतं, ऑप्शन फॉर्म भरावे लागतात. ऑप्शन फॉर्मची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कम्प्युटर स्क्रीनवरती दाखवणार आहे. बघा, आज थोडं मी गावाकडे आले असल्यामुळे नाही का, थोडं सेटअप मध्ये चेंज आहे. मागं तुम्हाला व्हॉइस वगैरे थोडं व्यवस्थित येत नसेल तर मी तुम्हाला काय करतो, सरळ-सरळ आता इम्पोर्टंट पॉइंट सांगतो. ते तुम्ही लक्षात राहू द्या आणि कसा ऑप्शन फॉर्म तुम्ही फिल करायला पाहिजे हे कॉम्प्युटर स्क्रीनवरती दाखवून देतो. बघा, सर्वात महत्त्वाचं ऑप्शन फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ती लक्षात ठेवायची आहे, की जे कॉलेज तुम्हाला टाकायचे ते प्रेफरन्स वाईज वरती टाका. म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करताना सर्वात आधी काय करता, कोणतेही कॉलेज टाकून देता आणि मग तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन करायचं नसतं. मग तुमचा एक चान्स वाया चालला जातो. मग त्यामुळे काय करा, मी जसं ऑप्शन सांगितलं की 1 नंबरला जे कॉलेज तुम्हाला पाहिजे, जो ट्रेड पाहिजे, तो ट्रेड प्रेफरन्सला ठेवा. नंतर दुसरी महत्वाची गोष्ट की ट्रेड चूज करताना तिथं 2 टाईपच्या सीट तुम्हाला दिसतील. पहिली आयएमसीची सीट आणि दुसरी आहे साधी कॅप राउंडची सीट. जर तुम्हाला पर्सेंटेज चांगली असतील तर आयएमसीच्या सीटवर तुम्ही आयएमसीचे काय ऑप्शन फिल करूच नका. सरळ-सरळ कॅप राउंडचा ऑप्शन फिल करा आणि एकूण तुम्हाला 100 ऑप्शन आहेत फिल करण्यासाठी. ते 100च्या 100 ऑप्शन किंवा कोणतेही गव्हर्नमेंट आयटीआय असो, प्रायव्हेट आयटीआय असो, सगळ्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रात तुम्ही अप्लाय करू शकता. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही अजून कोणत्या चुका नाही करायला पाहिजे, अजून कोणकोणत्या कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप कसा ऑप्शन फॉर्म फिल करायला पाहिजे, हे आपण आता कॉम्प्युटर स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवतो. बघा, ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ऍडमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल. त्यासाठी बघा, आयटी ऍडमिशन 2026 सर्च करायचं गुगलवरती आणि जी पहिली वेबसाईट दिसेल आयटी ऍडमिशन वाली त्याच्यावरती क्लिक करायचे. याच वेबसाईटवरती बघा आपण आपला जो रजिस्ट्रेशन केलं होतं ते याच्यावरतीच कंप्लीट केलेलं आहे. आता बघा, कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जाऊन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन वरती क्लिक करायचं, कारण आपलं आणि यादी लक्षात राहू द्या की जो तुम्हाला आयडी आणि पासवर्ड भेटला होता, मी तुम्हाला आधीही सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे, जपून ठेवायचा आहे. तो आयडी आणि पासवर्ड इथं फिल करायचा आणि कॅप्चा टाकून काय करा, साइन इन करा. आता लक्षात राहू द्या की ज्याही विद्यार्थ्यांचं नाही का ऍप्लिकेशन कन्फर्मेशन झालेलं आहे, फक्त त्यांनाच जो ऑप्शन फॉर्म आहे तो फिल करतात. दाखवतो मी तुम्हाला. बघा इथं बघा, ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस कंप्लीट दिसत आहे. आता इथं जर का तुमचं आणि कन्फर्मेशन बघा कन्फर्म झालेलं आहे. जर कन्फर्मेशन झालेलं नसतं तर तुम्हाला नाही का इथं अनलॉक प्रोफाईल किंवा एडिट प्रोफाईलचं ऑप्शन आलं असतं, जे की आता याचं कन्फर्म झालेलं आहे विद्यार्थ्याचं, म्हणून इथं डायरेक्ट प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला दिसत आहे. आता बघा इथं या कोपऱ्यामध्ये ऑप्शन फॉर्म स्टेटस आहे. या ऑप्शन फॉर्म स्टेटसमध्ये कंप्लीट बट नॉट लॉक असं दाखवते. तुमचा नाही का इनकम्प्लीट दाखवल किंवा ऑप्शन फॉर्म नॉट फिल असं दाखवल. मी आता ऑलरेडी हा फॉर्म आधी ओपन केला होता चेक करण्यासाठी, म्हणून इथं कंप्लीट बट नॉट लॉक असं दाखवते. तुम्ही काय करणार, सरळ प्रोसीड टू फिल ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिअर इथं गेट स्टार्टेड वरती क्लिक करा आणि बघा तुम्हाला बेसिक डिटेल्स दिसेल तुमच्या. सुरुवातीला नाही का ही फर्स्ट स्टेप आहे. बघा याच्यावरती तुम्ही येणार. आता बघा इथं सर्च बाय 2 ऑप्शन दिसेल. एक सर्च बाय इन्स्टिट्यूट वाईज आहे आणि एक ट्रेड वाईज आहे. जर तुम्हाला एखादं कॉलेज ट्रेड वाईज सिलेक्ट करायचं असेल, तुम्हाला समजा तुमचं कन्फर्म झालेलं की मला या कॉलेजमध्ये या ट्रेडसाठी सर्च करायचं आहे, तर तुम्ही ट्रेड वाईज सर्च करू शकता. अदरवाईज मी इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे बघा कॉलेज वाईज आणि त्या कॉलेजमध्ये कोणकोणते ट्रेड अवेलेबल आहेत हे जर मला बघायचं असेल तर मी कॉलेज वाईज सिलेक्ट करेन. आता इन्स्टिट्यूट टाईपमध्ये ज्यावेळेस मी सिलेक्ट करेल त्यावेळेस बघा 2 ऑप्शन मला इथं दिसत आहेत. पहिलं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट आणि दुसरे प्रायव्हेट. आता खूप मुलांचा प्रश्न असा होता की सर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज करायचे तर आम्हाला दुसरा फॉर्म भरावा लागेल का, किंवा सर मला प्रायव्हेट कॉलेजमधून आयटीआय करायचं दुसरा फॉर्म फिल करावा लागेल का. तर नाही, बघा तुम्ही गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, टोटल मी किती सांगितलं 100 ऍप म्हणजे जे काय म्हणतात 100 ऑप्शन तुम्ही फिल करू शकता आणि ते तुम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही मिक्स सुद्धा फिल करू शकता. त्यात मला समजा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पहिले गव्हर्नमेंट कॉलेज फिल करायचं, गव्हर्नमेंट कॉलेजवरती क्लिक करेल. डिस्ट्रिक्ट बघा, ज्याही डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला आयटीआयला आता ऍडमिशन घ्यायचं, जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते कॉलेज सिलेक्ट करायचं. समजा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. आता मला गडचिरोली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय मी. नंतर तालुका बघा, इथं तालुका आहे की तुम्हाला नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये जे कॉलेज आहे तुम्हाला कॉलेजमध्ये आयटीआय करायचं आहे त्या आयटीआयचा तालुका सिलेक्ट करायचा. आता मी देसाईगंज सिलेक्ट करतो बघा आणि इथं आता सर्चवरती क्लिक करायचं. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जेवढेही देसाईगंजमध्ये जेवढे कॉलेज असतील तेवढ्या कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये जेवढे नंबर ऑफ ट्रेड अवेलेबल आहे ते सर्वच्या सर्व ट्रेड मला आता स्क्रीनवरती दिसायला लागतील. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही इथं सिलेक्ट करणार आहे बघा, इथं तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट दिसत आहे साईडला. इथं होम डिस्ट्रिक्ट का बरं दिसत आहे, कारण या विद्यार्थ्याचं गडचिरोली जिल्ह्यामध्येच नाही का 10वी झालेली असेल म्हणून इथं होम डिस्ट्रिक्ट दिसत आहे. मी तुम्हाला समोर जिल्हाही बदलून दाखवतो. ज्यावेळी जिल्हा बदलला त्यावेळेस इथं अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट असं ऑप्शन येतं. आता बघा इथं नंबर ऑफ ट्रेड दिसतील तुम्हाला. जसं पहिला ट्रेड आहे बघा, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग. आता याच्यामध्ये होम डिस्ट्रिक्ट, आता बघा इथे एक नॉर्मल आहे आणि इथं बघा एक कम्प्युटर सेम ट्रेड आहे, फक्त याच्यासमोर आयएमसी लिहिलेलं आहे.
मग आता याच्यामध्ये आणि IMC मध्ये नेमका काय फरक असतो यावरती नाही का मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून देईल. आज संध्याकाळपर्यंतच तो व्हिडिओ मी अपलोड करून देतो. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल की IMC सीट काय असते आणि कॅप सीट काय असते. IMC सध्या तरी एवढं लक्षात राहतं की IMC सीट जर तुम्ही चूज केली तर पर्टिक्युलर काहीतरी फी द्यावं लागते आणि ही फी नॉर्मल कॅप राऊंडच्या फीपेक्षा खूप जास्त असते. फॉर एक्झाम्पल जर आपण या ट्रेडचं पकडलं तर इथं 12,000 रुपये या ट्रेडची फी आहे एका वर्षासाठी. मग बघा तो नॉर्मली काय करायचं, जर तुम्हाला पर्सेंटेज चांगले असतील तर तुम्ही नॉर्मल कॅप राऊंडची सिलेक्ट करायची. जसं मला आता या विद्यार्थ्याला नाही का गडचोली आयटीआयमध्ये कोपास ट्रेड करायचा आहे, तर बघा मला जर हा ट्रेड करायचा असेल तर मी इथं ऍड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करा. जसंही ऍड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक केलं बघा वरती ऍडेड टू प्रेफरन्स लिस्ट आलं. त्यानंतर जेवढेही ट्रेड तुम्हाला ऍड करायचे, समजा आता मला परत इलेक्ट्रिशियन ट्रेड पण ऍड करायचा, मी याच म्हणजे ITI कॉलेज बघा देसाईगंज कॉलेजमध्ये मला इलेक्ट्रिशियन ट्रेड सुद्धा करायचा आहे, तर मी परत ऍड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करणार, तर वरती परत काय झालं, इथं ऍड झालं. म्हणजे जेवढेही नंबर ऑफ ट्रेड तुम्हाला या कॉलेजमध्ये येतात, या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये सांगतो मी तुम्हाला ऍड करायचे असतील, हे कितीही ट्रेड तुम्ही ऍड करू शकता. याची लिमिट मी सांगितलं कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त तुम्ही 100 फॉर्म म्हणजे 100 ऑप्शन फिल करू शकता. आता काय करायचं, समजा मला या कॉलेजमध्ये हे 2च ट्रेड करायचे, मला आता दुसऱ्या सिटीतलं कॉलेज बघायचं, तर मी काय करणार, समजा मला गडचिरोली जिल्ह्यामध्येच नाही का गडचिरोलीचं प्रॉपर गडचिरोली कॉलेज बघायचं. गडचिरोली कॉलेजमध्ये सुद्धा मला कोपा ट्रेड बघायचं, मी सर्च करेल. बघा इथं सुद्धा नाही का हे सर्वचे सर्व जेवढेही गडचिरोली ITI मध्ये जेवढेही कॉलेज जेवढे ट्रेड आहेत त्या सर्व ट्रेडची लिस्ट इथं आली. परत मी काय करणार, मला समजा आता कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंगवाला सिलेक्ट करायचं आहे, ऍड टू प्रेफरन्स लिस्टमध्ये क्लिक करणार. बघा जसा क्लिक करेल हा माझ्या प्रेफरन्स लिस्टमध्ये काय ऍड होणार आहे. आणि मला याच कॉलेजमध्ये पुन्हा इलेक्ट्रिशियनसाठी पण काय करायचं, अप्लाय करायचं, म्हणून मी इथं ऍड टू प्रेफरन्स म्हणजे असं बघा मी मागच्या कॉलेजमध्ये 2 आणि या कॉलेजमधून असे टोटल किती 4 ऑप्शन फिल केलेले. आता किती फिल केले ते जसं बघा टोटल ऑप्शन ऍडेड किती 4, किती पैकी 100 पैकी, म्हणजे मी काय सांगितलं मॅक्झिमम तुम्ही 100 क्लिक करू शकता. नंतर आता बघा समजा काही विद्यार्थ्यांचा डाऊट असेल की सर मला काय करायचंय, प्रायव्हेट कॉलेज करायचं. आता गडचिरोलीला मी प्रायव्हेट नाही पण मी प्रायव्हेट कॉलेज इथे सिलेक्ट करतो. डिस्ट्रिक्ट मी चंद्रपूर, आमच्याजवळ एक चंद्रपूर डिस्ट्रिक्ट आहे, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये नाही का प्रायव्हेट कॉलेज आहे. मग चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये बघा ब्रह्मपुरीला आहे, ब्रह्मपुरी सिलेक्ट करणार आणि इथं सर्च करणार. जसे मी सर्च करणार बघा इथं मला नाही का प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे इथं दिसलं सरळ वरती दिसलं बघा प्रायव्हेट कॉलेज आहे. मग तसं तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये इथं ट्रेड आहेत बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, फिटर ट्रेड आहे, इलेक्ट्रिशियन आणि फिटरचे 2 ट्रेड आहेत. तर या ट्रेडमध्ये इथं या दोन्ही ट्रेडमध्ये तुम्ही काय करू शकता, ऑप्शन फिल करू शकता. पण मला आता प्रायव्हेट कॉलेज टाकायचं नाहीये, मला हे तुम्हाला हे दाखवायचं आहे की बघा आता इथं डिस्ट्रिक्ट जो आला नाही, डिस्ट्रिक्ट अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आलेला आहे. म्हणजे या विद्यार्थ्याची 10वी मी सांगितलं गडचिरोलीमधून झाली, पण चंद्रपूर जिल्हा सिलेक्ट केल्यामुळे काय झालं इथं अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आलं. आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की जोही तुमचा होम डिस्ट्रिक्ट असतो त्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जवळपास 90% सीट काय असतात, रिझर्व्ह असतात. मग त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं, जसं तुम्हाला जेवढेही कॉलेज पाहिजे, नंबर ऑफ कॉलेज गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट कॉलेज असो किंवा कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये असो, कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्रातल्या या सर्वच्या सर्व डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त अट एवढीच आहे की जो तुमचा होम डिस्ट्रिक्ट असेल तिथं तुम्हाला 90% सीट रिझर्व्ह असतात आणि अदर डिस्ट्रिक्टमध्ये राहत नाही. त्यामुळं सिलेक्ट करताना मॅक्झिमम जणांनी जो होम डिस्ट्रिक्ट असेल त्याच्यातच सिलेक्ट करायचा ट्राय करा. आता बघा मी काय केलं, सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार, कारण मी ऑलरेडी 4 ऑप्शन काय केलं फिल केले होते, ते मला नाही का सेकंड स्टेपमध्ये इथं दिसतील बघा. आता ही जी बघा मी इथून ही स्टेप क्लिक, कारण मी ऑलरेडी हे फिल केलं होतं ना, म्हणून मला इथं डायरेक्ट थर्ड स्टेपवरती नेलं होतं. बघा आता इथं नाही का 4 ऑप्शन दिसत तुम्हाला टोटल. मग गव्हर्नमेंट ITI बघा देसाईगंजमध्ये कोपा, देसाईगंज ITI मध्येच काय केलं मी इलेक्ट्रिशियन ट्रेड आणि बघा गडचिरोली ITI मध्ये कोणता कम्प्युटर कोपा ट्रेड आणि गडचिरोली ITI मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड. इथं सर्वात जास्त महत्त्वाचे विद्यार्थी चुका काय करतात माहिती आहे का, तुम्ही जे फॉर्म प्रेफरन्स टाकतात, आता बघा हे तुमचे प्रेफरन्स सेट झालेत, 1 नंबरचा प्रेफरन्स, 2 नंबरचा प्रेफरन्स, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा. जर इन केस तुम्हाला पहिल्या कॉलेजसाठी तुमचा नंबर नाही लागला, तुमची ऑटोमॅटिकली तुम्ही सेकंड कॉलेजचा मार्क जर असतील तुम्हाला सेकंड ट्रेडसाठी तो भेटू शकतं. हाई नाही भेटला तर थर्ड ऑप्शनचा कॉलेज भेटू शकतं आणि हाई नाही भेटला तर फोर्थ ऑप्शनचा कॉलेज किंवा काय म्हणतात त्याला ट्रेड भेटू शकतो. त्याच्यामुळे जो कॉलेज तुम्हाला 1 नंबरला जो तुमचा प्रेफरन्स आहे की बाबा मला गव्हर्नमेंट बघा समजा म्हणजे देसाईगंज कॉलेजमध्ये मला कोपा करायचा आहे, पण मला याच्यानंतर सुद्धा कोपाच करायचा, पण आता बघा कोपा ट्रेड, मग मी काय करणार इथून म्हणजे गडचिरोली ITI हा इथून उचलणार आणि काय करणार इथं वरती नेणार 2 नंबरला. जसंही 2 नंबरने बघा हा तुमचा प्रेफरन्स चेंज झाला. म्हणजे आता इथं प्रेफरन्स काय झाला बघा, देसाईगंज कॉलेजमध्ये कोपा ट्रेड, नंतर तो नाही भेटला तर गडचिरोली ITI मध्ये कोपा ट्रेड भेटेल, आणि जर नाही भेटलं समजा मग त्याच्यानंतर हे जे कालचे 4 सांगितले मी, हे असं 4 ऑप्शन तुमचे काय करणार सिलेक्ट होऊन जाणार आणि हाच तुमचा प्रेफरन्स राहणार. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या की जोही तुम्ही 1, 2, 3, 4 नंबरला प्रेफरन्स सेट करणार आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला मार्क चांगले असतील तर तसेच कॉलेज भेटतील. त्यामुळे प्रेफरन्स सेट करताना थोडं काळजीपूर्वक प्रेफरन्स सेट करा. मॅक्झिमम विद्यार्थी इथं चुका करतात आणि मग काय होतं की तुम्हाला तुमच्या आवडीचा ट्रेड भेटत नाही, मार्क चांगले असतात पण तुम्ही म्हणता सर मला तो ट्रेड भेटून गेला, कारण तो ट्रेड नाही का तुम्ही वरती टाकलेला असतो.
आणि लक्षात राहा, जर तुमचा 1 नंबरचा प्रेफरन्सचा ट्रेड जर तुम्हाला भेटेल तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळे हा ट्रेड थोडा व्यवस्थित पद्धतीनं फील करा. जर तुमचे सगळेच बघा, आता मी इथं 4 टोटल ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत, पण तुम्ही कितीही नंबर ऑफ ऑप्शन 100 पर्यंत सिलेक्ट करू शकता. आणि ते झाल्यानंतर तुम्ही काय करणार, जसे तुमचे म्हणजे तुमचे संपलं का, तर तुम्हाला जे नंबर जेवढे प्रेफरन्स टाका तुम्ही टाकले, काय करणार तर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार. जसंही तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार बघा, तुम्हाला इथं सगळे डिटेल्स दिसतील तुमच्या, आणि परत हे ऑप्शन दिसून जातील तुम्हाला की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही किती नंबरचं ऑप्शन टाकलेलं आहे, तुमचं होम डिस्ट्रिक्ट आहे का, होम डिस्ट्रिक्ट नाही आहे का, ट्रेड कोणता आहे, हे सर्व इथं तुम्हाला दिसून जाणार. नंतर काय करायचं, सर्वात खाली बघा की इथं डिक्लेरेशन ऑफ ॲप्लिकंट, म्हणजे इथून सिलेक्ट करायचं की टर्म्स अँड कंडिशन सगळे ॲक्सेप्ट आहे, आणि लॉक अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म करायचे. जोपर्यंत तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करणार नाही तोपर्यंत तुमचा ऑप्शन फॉर्म फिल झाला किंवा ऑप्शन फॉर्म सबमिट झाला असं होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही लॉक अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म कराल त्याच वेळेस तुमचा ऑप्शन फॉर्म काय होणार आहे, कन्फर्म होणार आहे, आणि हा तो सबमिट होणार आहे. जर याच्या आधीची स्टेप तुम्ही करून ठेवली आणि ही जर स्टेप केली नाही तर समजून घ्या तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही आणि तुमचा ऑप्शन फॉर्मही फिल केला म्हणजे सबमिट कॅटेगरीमध्ये येणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की लॉक करून घ्यायचा. परत इथं यस लॉक करून घ्या. लॉक झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल की तुमचा ऑप्शन फॉर्म काय झाला, आता लॉक झाला. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म काय झालेला आहे, फिल झालेला आहे. आता तुम्ही काय करू शकता, इथं प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं, आणि हा ऑप्शनची प्रिंट तुम्ही फक्त काढून नाही का तुम्ही चेक करू शकता. जर बघा या प्रिंटमध्ये दिलं आहे 1, 2, 3, 4 नंबरला तुम्ही कोणते कॉलेज टाकले, हे सगळेच्या सगळे कॉलेज तुम्हाला काय करतील इथं दिसतील, आणि त्याच प्रेफरन्सनं कॉलेज आहे, त्याच प्रेफरन्सनं तुमचा काय लागू शकतो, कॉलेजला नंबर लागू शकतो. त्यामुळे तुम्ही परत एकदा काय करा, फायनल व्हेरीफाय करून याची प्रिंट काढून तुम्ही स्वतःजवळ ठेवली तरी चालते, आणि किंवा ही PDF सेव्ह करून ठेवली जाते, पण तरी काय करायची, प्रिंट काढून ठेवून जा. आणि यानंतर आपल्याला काय करायचं, प्रिंट करून किंवा PDF सेव्ह करून ठेवून द्या. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा काय करू शकता, ऑप्शन फॉर्म स्टेप बाय स्टेप फिल करू शकता. आणि या ऑप्शन फॉर्म फिल करताना तुम्ही काय चुका नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलं. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एकदम स्टेप बाय स्टेप ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. तसंच ऑप्शन फॉर्म फिल करताना कोणत्या चुका तुम्ही नाही करायला पाहिजे, मी ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीने नाही का, मी व्हॉट्सअपवरती IIT ॲडमिशन 2026 अपडेटसाठी ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपचा QR मी इथं साईडला देऊन देईल, आणि त्याच QRची लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी माझ्या काय केलेलं डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. जेही विद्यार्थी 2026च्या IIT ॲडमिशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, त्यांनी तो व्हिडिओ तो जो ग्रुप आहे तो आवर्जून काय करा, जॉईन करून ठेवा, जेणेकरून मी त्याच्यावरती काय करत असतो, तुम्हाला येणारे अपडेट देत असतो की ऑप्शन फॉर्म फिल करण्याची डेट स्टार्ट झाली का, किंवा DVTने काय अपडेट्स दिले, हे सगळे अपडेट्स मी त्या ग्रुपवरती शेअर करत असतो. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर अजून तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही सध्या IIT 2026च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व. धन्यवाद.